मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी पोर्टलवर सुरू झालेल्या अर्जाबाबत माहिती देणार आहे। मित्रांनो, चला तर मग बघूयात की कशा प्रकारे पोर्टलवर याचा अर्ज करावयाचा आहे। मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपला लॉगिन आयडी बनविल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खाली पासवर्ड पण टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला लॉगिन वर क्लिक करायचं आहे। लॉगिन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे। महिलेचा आधार क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट आधार याच्यावर क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट आधार याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला नोंदणी अर्ज अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचे आहेत। ज्या प्रकारे आधारवर महिलेचे नाव आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला त्याचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर खाली आपल्याला वडील व पतीचे नावाच्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पतीचे नाव निवडायचे आहे व पतीचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टाकायचे आहे। त्यानंतर खाली विवाहाची स्थिती आपल्याला निवडायची आहे। जर महिला विवाहित असेल तर विवाहित, विवाहित नसेल तर अविवाहित याप्रमाणे आपल्याला निवडायचे आहे। त्यानंतर पुढे आपल्याला त्या महिलेची जन्मतारीख या ठिकाणी नोंदवायची आहे। जन्मतारीख नोंदवल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का असे विचारलेले दिसेल। या ठिकाणी आपल्याला मित्रांनो होय याच्यावर टिक करायची आहे। त्यानंतर पुढे आपल्याला आधार कार्ड नुसार अर्जदाराचा म्हणजेच महिलेचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी ज्याप्रमाणे आधार कार्डवर आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी टाकायचा आहे। पुढे मित्रांनो आपल्याला पिन कोड टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, जिल्हा व तालुका निवडल्यानंतर आपल्याला पुढे गाव पण निवडायचं आहे। गाव निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला महानगरपालिका व नगरपालिका निवडायची आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला आपला मतदारसंघ निवडायचा आहे। मतदारसंघ निवडल्यानंतर मित्रांनो त्या महिलेचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे। मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंदविल्यानंतर खाली आपल्याला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत आहात का या ठिकाणी आपल्याला नाही घ्यायचा आहे। नाही निवडल्यानंतर खाली आपल्याला अर्जदाराचे बँक खात्याचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे। खाली बँकेचे नाव संपूर्ण नाव टाकायचे। त्यानंतर खातेदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर पुढे मित्रांनो बँक खाते क्रमांक आपल्याला टाकायचे आहे व तसेच पुढे बँक खाते क्रमांकाची पुष्टी परत एकदा या ठिकाणी आपल्याला खाते क्रमांक टाकायचे आहे। त्यानंतर पुढे आपल्याला IFSC कोड
नोंदवायचा आहे। IFSC कोड नोंदवल्यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का या ठिकाणी आपल्याला होय असे निवडायचे आहे। परत खाली मित्रांनो आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करावायचे आहेत। सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर मित्रांनो पुढे कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्या महिलेचा एक फोटो या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे व तो पण अपलोड करायचा आहे। हे सर्व कागदपत्र व्यवस्थितरित्या अपलोड झाल्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला हमीपत्राच्या ठिकाणी टिक करून सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला आपली भरलेली माहिती सर्व या प्रकारे दिसणार आहे। हे माहिती व्यवस्थित असल्याची आपण खात्री करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण टाकलेल्या सर्व आपला पत्ता, पिन कोड, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, आधार नंबर हे सर्व व्यवस्थितरित्या बघितल्यानंतर पुढे आपल्याला कॅप्चा कोड टाकून आपला अर्ज सबमिट करायचा आहे। आपला अर्ज सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे की आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे। याचाच आपल्याला पेंडिंग आहे काय अप्रूव्हल आहे हे बघण्यासाठी मित्रांनो आपल्याला होमवर यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली केलेल्या अर्जावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपण केलेल्या सर्व अर्जांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपला नक्कीच फायदा होईल। धन्यवाद।